हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपला हा शेडचा छोटासा आणि लास्टचा लेक्चर आहे ज्यामध्ये आपण काही प्रॉब्लेम पाहणार आहोत आणि कार्टेशियन प्रोडक्टचे एक एक्झाम्पल घेऊन त्याचा पॉईंट संपवणार आहोत. तर बाळांनो त्याला तर स्टार्ट करूया. तर आपल्या या आजच्या क्वेश्चनमध्ये काही क्वेश्चन राहिले होते आपण प्रॅक्टिस करायची ते आपण इथे घेऊन टाकूया. ओके, तर बघा इथे मी स्क्रीनवर काही क्वेश्चन लिहिलेले आहेत. त्यापैकी पहिला क्वेश्चन, in a survey it's found that the 21 people or person 21, ओके, जे 21 जण आहेत जे लाईक द प्रोडक्ट P1 ला लाईक करतात, P1 प्रोडक्टला लाईक करणार. म्हणजे आपण इथं सोल्युशन मध्ये काय लिहिणार बाळांनो की नंबर ऑफ P1 इज इक्वल टू 21. तर बघा 26 लाईक प्रोडक्ट P2. आता 26 जे आहेत म्हणजे 26 लाईक P2 म्हणजे P2 जे आहे प्रोडक्टला 26 जण लाईक करतात. 29 लाईक द प्रोडक्ट P3. तर नंबर ऑफ P3 याच्यामध्ये किती जण आहेत म्हणा 29. म्हणजे इथपर्यंत आपलं झालेलं आहे. तर बघा इफ 14 पीपल लाईक द P1 अँड P2, जेव्हा P1 अँड P2 बाळांनो अँड जर वर्ड आला इथं लक्षात ठेवा AND अँड वर्ड आला तर तुम्हाला इंटरसेक्शन घ्यायचं आहे आणि OR वर्ड आला तर तुम्हाला युनियन घ्यायचं आहे. अँड इंटरसेक्शन ऑर युनियन. तर या ठिकाणी बघा आपल्याला P1 आणि P2 दिलेला आहे. म्हणजे नंबर ऑफ P1 इंटरसेक्शन P2 किती दिलेलं आहे आपल्याला 14 दिलेलं आहे. पुढेच 12 पर्सन लाईक प्रोडक्ट P3 अँड P1. नंबर ऑफ P3 इंटरसेक्शन P1 किती दिलेला आहे या ठिकाणी P1 इंटरसेक्शन बघा परत वाचतो 12 पर्सन लाईक P1 अँड P3 किंवा P3 आणि P1 किती आहेत हे टोटल 12 आहेत. ओके 12. चला तर पुढे बघूया 14 पीपल लाईक द P2 अँड P2 अँड P3 ला किती जण लाईक करतात 14. ओके 14 पीपल लाईक P2 अँड P3 अँड 8 लाईक 8 जण असे आहेत जे की तिन्ही प्रोडक्टला लाईक करतात. म्हणजे नंबर ऑफ P1 इंटरसेक्शन P2 इंटरसेक्शन P3 इथं किती येणार बाळांनो तर 8 येणार. किती येणार 8. तर बाळांनो तुम्हाला कळायला असेल इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ना. तर लक्ष द्या त्यांनी आपल्याला काय विचारलं की P3 मध्ये किती जण राहतील असं त्यांचा क्वेश्चन आहे. तर बाळांनो बघा तर आपण छोटंसं एक वेन डायग्रामचा चार्ट क्रिएट करून या प्रश्नाचं उत्तर आपण मिळूया. समजून घेऊ बाळांनो हा आपला एक वेन डायग्राम मधला पॉइंट आहे. ओके हा वेन डायग्राम आहे. तरी पण एकदा परत ड्रॉ करतो. हे बघा हे वेन डायग्राम मध्ये आपल्याकडं 3 जण आहेत 1 2 आणि 3. ओके तर बाळांनो तर याच्यामध्ये हा P1 प्रोडक्ट आहे, हा P2 प्रोडक्ट आहे आणि हा P3 प्रोडक्ट आहे. व्यवस्थित बघा बाळांनो. ओके तर मला सांगा यामध्ये टोटल असे किती जण आहेत. म्हणजे 8 जण आहेत जे टोटल यामध्ये मधात बसलेले आहेत. टोटल 8 बोले तो यहाँ पे हे 8 जण आहेत. राईट आहे. हे टोटल 8 झाल्याच्या नंतर आता आपण P1 बघूया P2 बघूया. या सगळ्याचं कॉम्बिनेशन स्टार्ट करत आपण पुढे पुढे जाऊया. ओके बाळांनो तर लक्ष द्या याच्यामध्ये. तर आपल्याला काय काय दिलं बघूया. एकदा P1 P2 P3 ची मांडणी करून घेऊया. तर बघूया आपण इथं क्वेश्चन मध्ये इथं 6 लिहूया. 6 आणि 8 किती झाले 14 झालेत. म्हणजे या ठिकाणी हे P1 आणि P2 चा कंटेनिंग फॉर्म झाला. आता आपण P3 आणि P1 चा बघूया. P3 आणि P1 मध्ये 12 आहेत. म्हणजे हा P1 आहे आणि हा P3 आहे. म्हणजे 8 आणि 8 आणि 4 किती झाले 12. म्हणजे या डब्यामध्ये P1 आणि किती आहे P3. मग P2 आणि P3 मध्ये 14 मध्ये इथं ऑलरेडी 8 आहेत. म्हणजे किती पाहिजे इथं 6. म्हणजे किती झाले ते टोटल 14. व्हेरी नाईस. तर बाळांनो तर आपल्याला इथं काढायचं काय ते बघून घेऊया. पहिल्यांदा जे P3 मध्ये आहे आपल्याला P3 चा कंटेंट काढायचा आहे ना. मग इथं आपण काय लिहूया आपण एखादा x मानूया. ओके तर बघा बाळांनो x प्लस 4 प्लस 8 प्लस 6 आणि P3 ला टोटल किती दिलं आपल्याला 29 इज इक्वल टू 29. बघा बाळांनो मी काय केलं याला x मानलं. स्क्रीनकडे लक्ष द्या. याला x मानलं. हा 4 आहे, हा 8 आहे आणि हा टोटल किती आहे 6. म्हणजे पूर्ण P3 चं मेजरमेंट आपल्याला 29 दिलेलं आहे.
मग आपण याला सॉल्व्ह करूया. एक्स प्लस 8 आणि 4 12, 12 आणि 6, 12 आणि 6 किती झालेत 18, 29. एक्स इज इक्वल टू 29 मायनस 18. एक्स इज इक्वल टू तुमच्याकडे आन्सर किती आलं 11. तर बाळांनो या P3 मध्ये टोटल सर्वे केलेले माणसं किती आहेत मग 11 आहेत. किती आहेत 11. सर एक सेम एक्झाम्पल परत घ्या. ओके एव्हरीबडी. तर बघा सेम एक एक्झाम्पल खाली पण आपण परत लिहिलेलंच आहे. तर या क्वेश्चन कडे बघा. हा क्वेश्चन काय म्हणतो बाळांनो आता बघा इथं किती स्टुडंट आहेत 70 स्टुडंट. ओके तर बघा इकडे लक्ष द्या बाळांनो. टोटल स्टुडंट किती आहे 17. म्हणजे इथं काय काय आहे बघा. मॅथ इंग्लिश और जर्मन आपण इथे करूया. नंबर ऑफ मॅथ इंग्लिश आणि कोण आहे जर्मन. याचे टोटल किती लेकर आहेत 70 लेकर आहेत. राईट आहे. तर पुढे बघू आपण. त्यानंतर याच्यामध्ये पुढे काय सांगितलं 40 स्टुडंट इन मॅथ. नंबर ऑफ एम तुम्हाला किती दिलंय इथं 40 अँड 30 स्टुडंट. वाव. नंबर ऑफ जी जर्मन किती दिलं 30. नंबर ऑफ इंग्लिश नंबर ऑफ ई किती दिले तुम्हाला इंग्लिश साठी दिले 35 स्टुडंट इंग्लिश. आता 15 इन 3 कोर्सेस. 3 कोर्सला पाहणारे किती जण आहेत 15. बघा नंबर ऑफ एम इंटरसेक्शन ई इंटरसेक्शन जी यासाठी आपल्याकडे किती लोक आहेत फक्त 15 जण आहेत. 15 स्टुडंट आहेत. तर बाळांनो अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर आपलं काय विचारलं त्यांनी एक्झॅक्ट हाऊ मेनी स्टुडंट. बघा हाऊ मेनी स्टुडंट आर एनरोल इन एक्झॅक्टली 2 कोर्सेस. असं कुठले 2 कोर्ससाठी. आपण पहिल्यांदा एकदम सोप्या पॅटर्नमध्ये वेन डायग्राम काढून घेऊया. एकदम सोपं जाईल तुम्हाला. वेन डायग्राम मध्ये 3 आपले छोटे छोटे सर्कल फॉर्म करूया. अशा प्रकारे हे 3 जण आहेत. तर मला सांगा बाळांनो यामध्ये हा मॅथसाठी आहे. ओके हा कोणासाठी आहे मॅथसाठी आहे. आता मॅथसाठी झाल्याच्या नंतर ओके छोटस रबर घेऊया. याला उडवायचं आपल्याला. ओके चलो फोकस. तर हे आहे तुमच्या मॅथसाठी, हे आहे जर्मनसाठी आणि हे आहे इंग्लिशसाठी. ओके जर्मन मॅथ. ओके याच्यामध्ये 2-2 कसे काय आलेत बाळांनो जस्ट वेट. चलो तर बघा. तर आपल्याला इथं करायचं होतं हा आहे मॅथ्स, हे आहे जर्मन आणि हे आहे इंग्लिश. ओके तर यामध्ये आपल्याला तिन्ही पण टोटली आपल्याला इथं कॅल्क्युलेशन दिले. आपण असं सरळ सरळ बी फॉर्म्युला सॉल्व्ह करू शकतो पण सध्या बघून घ्या. तर बाळांनो आपल्याला काय म्हटलं टोटल नंबर किती आहेत 70 आहे म्हणजे 70 दिलेले आहेत. म्हणजे तिघाचे किती कोणकोणते 3 आहेत आपल्याकडं. पहिल्यांदा 40 आहे, 40 नंतर 30 आहे, नंतर किती आहे 35 मायनस. बाळांनो बघा आता या ठिकाणी आपल्याला माहित नाही. याला म्हणतो आपण अल्फा बीटा गॅमा आणि टोटल किती सांगितलं आपल्या याच्या इंटरसेक्शन मध्ये 15. म्हणजे आपल्याला कुठले बी 2 काढायचे. मग आपण काय करूया अल्फा सोबत 15 बीटा सोबत 15 गॅमा सोबत 15 घेऊया बघा. ओके म्हणजे इथं असं होणार अल्फा प्लस 15 बीटा प्लस 15 गॅमा प्लस 15 ब्रॅकेट क्लोज प्लस किती जण आहेत आपल्याकडे परत 15. बाळांनो इकडे लक्ष द्या. 40 आणि 3 हे 70 आणि हे 70 आहे दोन्ही पण कॅन्सल झालेत. मग इकडे राहिले आहेत 35 आणि इकडे टाकूया. म्हणजे आता बघा कसं होणार 35 आणि 10 किती 45. 45 प्लस डायरेक्ट लिहूया अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इज इक्वल टू 50. मग अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इज इक्वल टू 50 मायनस 45. देन आन्सर इज 5. तर बघा हे जे आपण इथं शेडर करावलं हे झालं बीटा, हे झालं गॅमा आणि हे झालं अल्फा. तर या तिघांची व्हॅल्यू आपल्याला किती मिळतं या ठिकाणी तर आपल्याला मिळतं 5. किती मिळतं 5. लक्षात ठेवा बाळांनो. पुढे आता आपण नवीन पॉइंटला सुरुवात करणार आणि या पॉइंटचं नाव आहे मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ ए इंटरसेक्शन बी. सगळ्यात सोपा पॉइंट आहे. याच्यामध्ये मॅक्स आणि मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला चेक करायची असते बाळांनो. ओके तर बघा एकदम इझी पॅटर्न मध्ये आपण याला सॉल्व्ह करायला चालू करूया.
बघा यामध्ये काय दिलं, इन अ सर्व्हेज फाउंड दॅट द 60% इंडियन लाईक द मँगो. वाव, नंबर ऑफ एम, एम म्हणजे इथं मँगो, ते किती टक्के येतं, 60. वेर ॲज द 70% लाईक द 70% लाईक ॲपल, म्हणजे नंबर ऑफ ए किती लिहिणार आपल्याला, 70. ओके, मग या दोघाच्या बेसिसवर नंबर ऑफ एम इंटरसेक्शन ए, एम इंटरसेक्शन ए बरोबर आपण काय म्हणणार, एक्स. तर बघा बाळांनो, तर आपला फॉर्म्युला काय, नंबर ऑफ ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजे इथं मँगो आणि ॲपलचा फॉर्म आहे. नंबर ऑफ कोण आहे, मँगो. नंबर ऑफ कोण आहे, ॲपल, मायनस नंबर ऑफ काय असेल, मँगो इंटरसेक्शन ॲपल, राईट. तर मला सांगा आपल्याला काढायचं काय, हा वाला कंटेन आहे. आपण याला काय समजणार आहोत, एक्स. काय समजणार आहोत, एक्स. ओके, तर हा आपल्याला काय काय दिलं बघून घेऊया. मँगो म्हणजे झाले 60 प्लस 70 मायनस एक्स, आणि हा आहे नंबर ऑफ एम युनियन ए, मँगो आणि कशाचं, ॲपलचं युनियन. आपण एक्सची व्हॅल्यू काढूया, एक्सला इकडे टाकूया, एक्स इज इक्वल टू 60 प्लस 70 मायनस नंबर ऑफ एम युनियन ए. एव्हरीबडी फोकस, या दोघांचं ॲडिशन करू तेव्हा ते किती झालं, 130 मायनस नंबर ऑफ एम, नंबर ऑफ एम युनियन ए. तर बाळांनो आता आपल्या इथे दोन व्हॅल्यू काढायची. नंबर वन म्हणजे कोण, फॉर मिनिमम, फॉर मिनिमम. आता एक्स मिनिमम आपण कसं काढत असतो, 130 बघा बाळांनो मायनस 100% असतं, याच्यापेक्षा पुढे असतं का नाही, म्हणजे ऑलवेज इथून किती काढायचे आपल्याला, 100, म्हणजे किती उरले, 30. ऑलवेज पर्सेंटेजमध्ये आलेल्या आन्सरमधून 100 मायनस करायचे. आणि जेव्हा आपण याचं फॉर मॅक्स व्हॅल्यू काढूया, आपण एक्स मॅक्स, एक्सची मॅक्स व्हॅल्यू जेव्हा काढूया, तर या दोघांपैकी बघा बघा नो, या दोघांपैकी मी सर्कल काय लागलो, 60 आणि 70, या दोघांपैकी जे छोटा आहे तोच तुमचा मॅक्झिमम पर्सेंटेज असते. व्यवस्थित लक्षात द्या, छोटा आहे तोच मॅक्झिमम असतो. सर म्हणा अजून एक एक्झाम्पल द्या, म्हणजे अजून आम्हाला क्लिअर होईल. ऑफकोर्स बाळांनो, हे बघा दुसरा एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर. इन अ सर्वे शो दॅट द 63% ऑफ पीपल इन अ सिटी. बघा तुम्हाला सांगलं, आपण काय करूया, नंबर ऑफ ए कन्सिडर करूया आणि इथे लिहूया 63%. पुढे बनतं न्यूजपेपर ए वाजायलेत, वा व्हेरी नाईस, आणि 76% ऑफ बी, म्हणजे नंबर ऑफ बी, दुसरा न्यूजपेपर वाचणारे कोण आहेत म्हणा, 76%. तर त्यांनी म्हणलं रीड द न्यूजपेपर. आता बघा परत, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, इंटरसेक्शन बी तुम्हाला किती सांगलं, x%. तर आपला फॉर्म्युला काय, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा तुमच्याकडे 63 आहे, हा तुमच्याकडे 76 आहे, हा मायनस एक्स आहे, आणि इकडं आहे नंबर ऑफ ए युनियन बी. म्हणून एक्सला इकडं पाठवा, म्हणजे 63 मध्ये हे 6 7 8 9 7 3 10 म्हणजे 100 किती 39 वजा नंबर ऑफ ए युनियन बी. बाळांनो तुम्हाला मी आता सांगलो, पर्सेंटेज साधी मॅक्झिमम किती घेत असतो आपण, 100, म्हणजे किती उरले, 39. किती उरले, 39. तर आपण इथं करणार, एक्स मिनिममची व्हॅल्यू किती आहे, 39%, आणि एक्स मॅक्झिममची व्हॅल्यू किती असेल बाळांनो, जे छोटा नंबर आहे, जो छोटा नंबर आहे, छोटा नंबर काय इथं 63, तर या ठिकाणी आन्सर काय येणार, 63. या दोघाला आपण असंही लिहू शकतो, कसं सर, 39 लेस दॅन और इज इक्वल टू एक्स लेस दॅन और इज इक्वल टू 63. कधी कधी या दोघाच्या मधलाही नंबर विचारता, समजून घ्या. ऑप्शनमध्ये असा असेल, ए बरोबर 72, बी बरोबर 55, सी बरोबर 37, डी बरोबर नाही का, एखादा नंबर घेऊ 5 झालं बाळा. तर या दोघाच्या मधात कोण आहे, तर 100% 55 आहे, म्हणून याच्यासाठी ऑप्शन बी. या दोघाच्या मध्ये एक कोण नंबर असतो, 55, 55. असाही क्वेश्चन कधी कधी विचारला जाऊ शकतो, असं काही खूप हार्ड नाही बाळांनो. चला तर आपण जाऊया शेवटच्या कंटेंटकडे, कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट. कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेटमध्ये आपण एक जबरा एक्झाम्पल पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला एक दोन गोष्टी सांगल्या जाईल. पहिले मी गोष्टी शिकवून टाकतो. हा पहिला पॉईंट आहे, वा व्हेरी नाईस. हे असा पहिला आहे ए,
आणि इकडं परत आहे बी. असे दोन सेट आहेत. आपण काय करूया, सेट ए म्हणूया, याला सेट बी म्हणूया. इथे लिहूया आपण ए बी सी आणि इथे लिहूया 1 2, ए बी सी आणि 1 2. तर बघा बाळांनो, याच्यामध्ये पहिलं आपण लिहितात कसं, तर याला ए क्रॉस बी न दाखवलं जातं कार्टेशियन फॉर्म. ए सोबत तुमच्याकडे 1 आहे, ए सोबत 2 आहे. मग इथं काय लिहिणार बाळांनो आपण, इथं ए कॉमा 1 आणि ए कॉमा 2, राईट. मग पुढे काय होणार, बी संघ. आता बी संघ बाळांनो, B1 B2 म्हणजे इथे लिहिणार बी संघ 1 आणि बी संघ 2. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला जाऊया आपण, सी सोबत 1 सी सोबत 2 म्हणजे C1 आणि कॉमा C2 ब्रॅकेट क्लोज. जर त्याने नंबर ऑफ विचारले बघा, नंबर ऑफ ए क्रॉस बी जर विचारले तर टोटल किती आहेत, नंबर ऑफ ए क्रॉस बी या ठिकाणी 6 आहेत. किती आहेत, 6. तर बाळांनो, हे झालं कार्टेशियन प्रोडक्ट. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया, मग या दोघांमधला फरक तुम्हाला समजेल. बाळांनो, इथं अजून एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. हा पहिला सेट आहे, हा दुसरा सेट आहे. हा सेट ए आहे आणि हा सेट बी आहे. तर बाळांनो उलटं ठेवूया, इथं 1 आणि 2 ठेवूया आणि या ठिकाणी ए बी आणि सी घेऊया, ए बी सी. तर बाळांनो लक्ष द्या, या ठिकाणी आपण 1 संघ ए 1 संघ बी 1 संघ सी घेणार आहोत. म्हणजे इथे लिहिणार बी क्रॉस ए, बी क्रॉस ए. ओके, बी पुढे घ्या, ए क्रॉस घ्या. म्हणजे याला आपण बी म्हणलेलं असेल आणि याला ए म्हणलं तर बी क्रॉस ए मध्ये कसं लिहिलं जातं ते बघा. 1 कॉमा ए 1 कॉमा बी 1 कॉमा सी. नंतर 2 संघ, 2 संघ ए 2 संघ बी 2 संघ सी. 2 कॉमा ए 2 कॉमा बी आणि 2 कॉमा सी ब्रॅकेट क्लोज. नंबर ऑफ बी क्रॉस ए बरोबर किती आहे, परत 6च आहे. किती आहे, परत 6. तर बाळांनो, या दोघांवरून तुम्हाला एक प्रॉपर्टी कळाली असेल की या दोघांमधले एलिमेंट, हे जे मधातले एलिमेंट आहे ते सेम आहेत का, नाही. तर याच्यावरून तुम्हाला प्रॉपर्टी नंबर 1 अशी सांगता येईल. कशी सांगता येईल गुरुजी, तर बघा, प्रॉपर्टी नंबर 1. ओके, नंबर ऑफ ए क्रॉस बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए डॉट नंबर ऑफ बी. प्रॉपर्टी नंबर 1. जर आपण नंबर 2 कडे गेलो, नंबर ऑफ ए क्रॉस बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी क्रॉस ए. मी नंबर म्हटलं, पण जेव्हा आपण या ए क्रॉस बीचं कंपॅरिझन बी क्रॉस ए सोबत कधीच करू शकत नाही. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे कार्टेशियन फॉर्म मधला. नंबर ऑफ ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए जर सेम असेल तर मात्र सिंपल वाला ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए सेम राहू शकत नाही. ओके बाळांनो, चला तर पुढे जाऊया. एकदम व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, हे काय खूप अवघड नाही, मी तुम्हाला आधी पण सांगितलेलंच आहे. एकदम कचरा मामला आहे. मॅथमॅटिक्स इज द कचरा, एकदम कचरा करून टाकू याचा बुगा. चला बाळांनो, तर तुम्हाला 1-2 एक्झाम्पल देतो मी या ठिकाणी. बघा, असं एक सर्कल आहे, दुसरा सर्कल आहे, याच्यामध्ये 1 2 3 4 घेतलं आणि इकडं त्याच्यामध्ये पुढच्या कंटेंटमध्ये आपण काय घ्यायलो, इथं ए आणि बी घ्यायलो. आता याला मी ए नाव दिलं आणि याला मी बी नाव दिलं, तर इथं आपण ए क्रॉस बी घेणार. काय घेणार, ए क्रॉस बी. म्हणजे 1 संघ ए 1 संघ बी. कळतंय का, 1 संघ ए 1 संघ बी. आता बघा, 2 संघ ए 2 संघ बी, 2 सोबत ए 2 सोबत बी. त्याच्यानंतर बघा, 3 कॉमा ए 3 कॉमा बी, 3 सोबत 1 3 सोबत बी. त्यानंतर 4 कॉमा ए आणि 4 कॉमा बी, 4 संघ ए 4 संघ बी. एव्हरीबडी, दिस इज द ए क्रॉस बी. पण जेव्हा नंबर ऑफ ए क्रॉस बी जरी विचारलं तुम्हाला तर लिहिताला पाहिजे 1 2 3 4. म्हणजे किती जोड्या टोटल, ह्या 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत, 8. लक्षात ठेवा, आपल्याला व्यवस्थितपणे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचे 2 याचे 2 याचे 2 याचे 2. ओके, तर हा झाला कार्टेशियन फॉर्म. ओके बाळांनो, एक छोटे मोठ्या काही प्रॉपर्टी असतात, ते जर तुम्हाला पुढे पाहू वाटलं तर हे छोटे मोठे प्रॉपर्टी लिहून देतो. नंबर ऑफ ए क्रॉस ए असं आलं तर नंबर ऑफ ए
डॉट नंबर ऑफ बी डॉट नंबर ऑफ सी अशा प्रकारे आपण या फॉर्म्युलाचाही पुढे जाऊन वापर करू शकतो बाळांनो. समजायलं का? या ठिकाणी एकाच एक जर असेल तर तुम्ही एक्झाम्पल कधीही लिहू शकतात. एक छोटीशी नोट लास्टची, देन आपला हा चॅप्टर फिनिश. हा आहे नोट. बघा इथं आपण इफ नंबर ऑफ ए बरोबर आपण एक्स कन्सिडर केलं किंवा नंबर ऑफ बी आपण त्याला वाय कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी देन टोटल नंबर ऑफ सबसेट या ठिकाणी तुम्हाला सांगितलं ए क्रॉस बी इज विल बी असं लिहूया, विल बी दोनच्या डोक्यावर एक्स आणि वाय, दोनच्या डोक्यावर एक्स आणि वाय. अशा प्रकारे छोटासा कार्टेशियन फॉर्म होता आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत रिलेशन अँड फंक्शन.